हाय गाईज, तर स्वागत आहे तुमचं माझ्या नवीन ब्लॉगमध्ये. तर आता मी चाललो आहे विठ्ठल रुक्माईचं दर्शन घ्यायला विठ्ठल रुक्माईच्या मंदिरात. तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. तर आता आम्ही रूमच्या इथून निघालो आहे, संस्थेच्या रूमच्या इथून. आणि आता मी तुम्हाला बाहेरचा परिसर दाखवतो सगळा, इकडे कसं आहे ते. तर मंदिर जास्त लांब नाही, थोडं वॉकिंग डिस्टन्सवरतीच आहे, 5 मिनटं. आता आम्ही चालतच जाणार आहे. तर आता आम्ही सकाळी सकाळीच दर्शन घ्यायला निघालो आहे, कारण नंतर मंदिर बंद होतं. आणि आजच आम्ही आलो आणि लगेच आता फ्रेश होऊन मग आता चाललो आहे दर्शन घ्यायला, कारण आम्हाला इथून नंतर दुसरीकडे पण जायचं आहे अजून. तर पंढरपूरची सकाळ खूप भारी वाटते. आणि मी अजून पण भरपूर ठिकाणी पण जाणार आहे, अक्कलकोट वगैरे पण जाणार आहे. तर तिकडचे पण व्हिडिओ नक्कीच टाकीन. तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा, म्हणजे तुम्हाला ते पण व्हिडिओ बघायला भेटतील. तर इथे अजून पण खूप फिरण्यासारखं आहे, म्हणजे मंदिरला सोडून अजून पण आहे. तर हा व्हिडिओ पण बघा आणि याच्यानंतरचे पण व्हिडिओ येतील ते पण बघा नक्की, कारण ते व्हिडिओ पण खूप इंटरेस्टिंग असतील. तर आता आम्ही मंदिराच्या बाहेरच्या परिसरात आहे आणि इकडे सगळं प्रसाद वगैरे सगळं इकडेच भेटतं. आणि आता आम्ही पण घेणार आहे. तर विठ्ठल रुक्माईला इथे तुळशीचा हार दिला जातो. तर आता आम्ही पण घेणार आहे ते. मंदिरच्या जवळ गेल्यावरती घेणार आहे जरा, म्हणजे अजून. तर तुम्ही पण असं मंदिरच्या जवळूनच घ्या, कारण तिकडे जरा स्वस्त भेटतं. आणि हे आधी जे बसलेले ते खूप महाग विकतात. आणि घ्यायच्या आधी 2-3 ठिकाणी विचारून पण घ्या, म्हणजे तुम्हाला समजेल. तर आता मंदिराचं काम चालू आहे, त्यामुळे सगळं असं बांधलं आहे इकडे. आणि दर्शन फक्त 11 वाजेपर्यंतच दिलं जातं, त्याच्यानंतर नाही देत. आणि ते पण लांबून दर्शन भेटतं, चरण स्पर्श नाही भेटत. ते काम पूर्ण झाल्यावरतीच देणार. तर मोबाईल मंदिरामध्ये अलाउड नाही, तर आता मोबाईल इकडेच जमा करायला लागेल. आणि आता आम्ही मोबाईल जमा करून मग लाईन लावणार आहे दर्शनासाठी. भेटूया आता दर्शन घेऊन. तर आता आमचं दर्शन घेऊन झालं आहे आणि खूप गर्दी पण होती दर्शनाला, खूप लाईन होती. आपण मोबाईल नव्हता त्यामुळे आतलं काही शूटिंग करू शकलो नाही. तर म्हणजे मोबाईल्स कोणाचंच अलाउड नाही आतमध्ये. तर आता आपण या मंदिरात पण दर्शन घेऊया. हे छोटंसं मंदिर आहे इथे, तर इकडे पण आपण दर्शन घेऊया आता. आणि मग त्याच्यानंतर जाऊया रूमच्या इथे परत. आता दर्शन घेऊन झालंय आणि आम्ही तर चाललोय. तर हे बघा, इकडे विठ्ठलाची किती मोठी मूर्ती आहे आणि खूप मोठी आहे बघा, माझ्या हाईटपेक्षा पण मोठी आहे. आम्ही आणि इथे फोटो काढतोय जरा असेच. तर बघा, मम्मीच्या हाईटपेक्षा पण किती मोठी मूर्ती आहे ती. तर इथे सगळ्या छोट्या मोठ्या पण मूर्त्या आहेत, पण आम्ही तर मूर्ती घेणार नाही, कारण घरामध्ये ठेवायची नसते मूर्ती. तर आम्ही तर फोटोज ठेवतो. तर आता आम्ही दुसऱ्या ठिकाणी पण जाणार आहे, पण आधी इथे प्रसाद घेतोय, म्हणजे मार्केटमधनं. आणि मग त्यानंतर अजून 4-5 ठिकाणी पण आम्ही जाणार आहे पंढरपूरमध्येच. ते पण खूप फिरण्यासारखं आहे. तर त्याचा बहुतेक मी दुसरा व्हिडिओ करीन, कारण हा खूप मोठा व्हिडिओ होईल मग. तर तो व्हिडिओ पण नक्की बघा. आमचं दर्शन घेऊन झालं आहे आणि आता आम्ही दुसरीकडे चाललो आहे, स्वर्गमधून आहे. पण पहिल्यासारखं जवळून दर्शन नाही भेटत. सगळ्यांना लांबूनच दर्शन देतात. हां, आम्ही उद्या सकाळी परत एकदा ट्राय करणार आहे.
बघूया उद्या दर्शन भेटतं का. पंढरपूरमध्ये स्वर्ग म्हणून आहे, ते मी तुम्हाला पुढच्या व्हिडिओमध्ये दाखवणार आहे. तर पुढचा व्हिडिओ पण नक्की बघा आणि माझ्या चॅनलला पण नक्की सबस्क्राईब करा. भेटूया आपण पुढच्या व्हिडिओमध्ये.